PSL पल्स कंपनीच्या सर्व ग्राहकांना व सर्व प्रतिनिधींना माझा नमस्कार. जनलोक प्रतिष्ठान संघटना पुणे यांच्या प्रयत्नांमुळे आज पल्स कंपनीच्या ग्राहकांचे बरेचशा मोठ्या रकमा त्या कस्टमरना रिफंड झालेले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी सेबीच्या पोर्टलवर 2019 साली आपला ऑनलाईन क्लेम सादर केला होता, अशा पात्र खातेदारांची 10 लाखापर्यंतची रक्कम 26 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित बँक खातेदारांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेली आहे. एका बाजूला सेबीनं 10 लाखापर्यंतची जरी रक्कम दिलेली असली रिफंड, तरी दुसऱ्या बाजूला मात्र असे बरेच कस्टमर आहेत की ज्यांचे क्लेमच अद्याप सेबीनं घेतलेले नाही आहेत, की ज्या गुंतवणूकदारांनी आपले मूळ कागदपत्रे PSL ऑफिसला जमा केलेले आहेत असे खातेदार असतील, ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या पॉलिसी एंडोर्स केलेल्या म्हणजे विकत घेतलेल्या एकमेकांच्याकडून अशा केसेस असतील, जे खातेदार मधल्या कालावधीमध्ये वारलेले आहेत अशा खातेदारांचे क्लेम सेबीनं अद्याप स्वीकारलेले नाही आहेत. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांनी 2019ला सेबीच्या पोर्टलवर ऑनलाईन क्लेम केला होता, पण आता ज्यावेळी आपण पोर्टलवर स्टेटस चेक करतो आहे त्यावेळी जमीन अलॉटच्या उत्तराला यस केल्यामुळं त्या गुंतवणूकदारांचं पेमेंट सेबीनं थांबवलेलं आहे. लँड अलॉटेड बाय PSL म्हणजे कंपनीकडून जमीन अलॉट ह्या कारणामुळे पेमेंट थांबवलेलं आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांना जो क्लेम केलेला आहे त्याच्यापेक्षा खूप कमी रक्कम मिळालेली आहे, म्हणजे चुकीचा क्लेम मिळालेला आहे. त्याचबरोबर इतर कस्टमर आहेत की ज्यांनी क्लेम केला होता पण त्यामध्ये अजून अशा गुंतवणूकदारांना अवेट म्हणून दाखवत आहे. तर अशा बऱ्याच आणि इतर वेगवेगळ्या तक्रारीमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना अजून त्यांचे पैसे रिफंड मिळालेले नाही आहेत. तर अशा सर्व गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन व्हावे व त्यांची रिफंड रक्कम कशी मिळावी ह्या संदर्भात मार्गदर्शन पण मिळावे, सांगली आणि कोल्हापूर या 2 ठिकाणी जनलोक संघटनेच्या वतीनं आयोजित करीत आहोत. ह्यामध्ये पहिला मेळावा शनिवार 21 मार्च 2026 रोजी कोल्हापूरमध्ये शाहू स्मारक हॉल, दसरा चौक या ठिकाणी दुपारी 12:30 वाजता होणार आहे. आणि सांगली येथील मेळावा 22 मार्च 2026 रविवारी सकाळी ठीक 9 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर, हार्बर्ट रोड ह्या ठिकाणी हा मेळावा होणार आहे. सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनंदा कदम मॅडम उपस्थित राहणार आहेत. तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की सदर मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहावे. तसेच ज्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम सेबीकडून रिफंड मिळालेली आहे अशा गुंतवणूकदारांना पण मी आवाहन करतो की आपणसुद्धा सदर मेळाव्यास उपस्थित राहावे व जी काही रक्कम तुमची सेबीकडून रिफंड मिळालेली आहे ती जनलोक संघटनेच्या प्रयत्नामुळे ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. तर तुम्ही तुमच्या स्वेच्छेने जनलोक संघटनेला काही डोनेशन करता येईल का ह्या दृष्टीनं पण आपण विचार करावा व सदर कोल्हापूर आणि सांगली येथे होणाऱ्या दोन्ही मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने PSL कंपनीच्या ग्राहकांनी व प्रतिनिधींनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद.